काम चालू करू. आत्ताच आपण ऐकलं की ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजय मामा यांनी आपले विचार मांडले. त्याबरोबर योगायोगानं आज आपण इकडे बघतोय इथे काही राजकीय पक्षाचे लोक इथे प्रचारासाठी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर काही उमेदवार पण आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. आपलं काय नाव, कोणत्या वार्डात आपण उभे आहात? मी माजी नगरसेवक गुलाब तानाजी पगारे, प्रभाग क्रमांक 9मधून उमेदवारी करीत आहे. भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगले तिघीच्या तिघी उमेदवार या पॅनलला दिले. उमेदवारांचं नाव जे निकिता संजय खरताळे, निलिमा भीमेश्वर महाजन आणि राजश्री श्रीकांतजी गीते, या चारी उमेदवार अतिशय भारतीय जनता पक्षाने उमदा दिलेले आहेत. गुलाब पगारे साहेब, आपण माझे नगरसेवक आहात. आपण आपल्या इथल्या वार्डाच्या लोकांच्या काही समस्या आपण आता ऐकल्यात, बघितल्या. आणि काय वाटतं आपल्याला, आपण भावी नगरसेवक जो आपले सगळे उमेदवार जेव्हा आपण समजा निवडून आलो तर आपण काय करणार? लोकांच्या मूलभूत सुविधासाठी आपण कशा पद्धतीने भांडण करणार आणि काय आपलं ध्येय आहे की जे आपण पहिल्यांदा लगेचच लोकांसाठी करणार? मागील माझा टर्म 2012 ते 17चा जर बघितला तर मला तरी विकास कामांबद्दल सांगायची गरज नाही आणि माहिती देण्याची गरज नाही. या प्रभागाचं नेतृत्व मी करून चुकलेलो. मालेगाव महानगरपालिकेचं 1200 कोटीचं अंदाजपत्रक आहे आणि 1200 कोटीच्या अंदाजपत्रकात हा जो आपला एरिया प्रभाग क्रमांक 1 अतिशय 90% पूर्णपणे कर भरणारा आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला वाटा देण्याची गोष्ट असते विकास कामाच्या माध्यमातून त्यावेळेस कुठेतरी दुधाभाव होतो. म्हणून माझ्यासारखा लोकप्रतिनिधी जर 4 लोक तिथं सभागृहात घेऊन जातो आपल्यासाठी, आपल्या प्रभागाचं नियोजन करण्यासाठी, तर त्या ठिकाणी मी कुठं कमी पडत नाही. तुम्ही बघितलेलं आहे तर विकास कामं जर बघितलं, आत्ताच मी अजय मामा मंडालेवाले यांचं मनोगत बघितलं. जे आपण ज्या मूलभूत सुविधांसाठी जितका कर आपण भरतो आहे, वॉटर गटर मीटर, आपल्याला पाण्यासंदर्भात जर बघितलं गेल्या 8 वर्षाच्या कालखंडात फार वेळ पाणी डिस्टर्ब झालं. तिथं नगरसेवकांचा संपर्क होत नव्हता. मालेगाव महानगरपालिका पाणी पुरवठाच आपल्याला 8 वर्षाच्या कालखंडात चांगलं करू शकले नाही. दिवाबत्तीचा विषय घेतला तर बघा, तुमचा कॅमेरा इथे पोचवा. हा जो पोल आहे हा MSEBचा पोल आहे. हा MSEBचा पोल मालेगाव महानगरपालिकेची बत्ती लागलेली. या ठिकाणी स्वतंत्र स्ट्रीट लाईट व्यवस्था महानगरपालिकेने उपस्थित केली पाहिजे. मूलभूत सुविधाचा तिसरा प्रश्न असतो घंटागाडी. घंटागाडी ह्या परिसरात वेळोवेळी येत नाही. त्याच्यानंतर कचरा ठिकठिकाणी पडलेला आहे. आपण कचऱ्याचा ठेका देताना बघितलेलं आहे की मालेगाव स्वच्छ आणि सुंदर आणि एक दुबईसारखा शहर होणार, सिंगापूरसारखा शहर होणार, असं कुठं झालं नाही. 700 रुपयाचा ठेका 2100 रुपयापर्यंत दिला गेलेला आहे. म्हणून यासाठी कोणी बोलत नाही. यासाठी भांडणारा प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्यासारखे उमदा नेतृत्व जर या मालेगाव महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवलं तर नक्कीच ह्या सर्वांगीण प्रभाग क्रमांक 9चा विकास इतर जिल्ह्यात, म्हणजे मालेगावात नव्हे, जिल्ह्यात असा वाढ बनवून दाखवला गुलाब पगारे की त्याचा हेवा संपूर्ण जिल्हा करेल. वार्डातले नागरिकांचं असं म्हणणं पडतं जनरली सगळ्याच वार्डातलं. मालेगावातल्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये आम्ही माहिती घेतली. लोक म्हणतात की एकदा नगरसेवक निवडून येण्याच्या अगोदर अनेक वचननामे देतो, पण निवडून आल्यानंतर 5 वर्ष देखील इकडे दुंकून देखील बघत नाही. काय म्हणाल आपण याबाबत? हे तर बात तेवढी सत्य लोकांची. मी 2012 ते 17चा टर्म बघितला तर लोक आज मी माझे उमेदवार घेऊन फिरतोय. मी नाही बोलत, माझे उमेदवारांच्या सगळ्या जेवढे प्रतिनिधी नगरसेवक निवडून गेल्यानंतर जसं आपल्याला ठोकर लागली तर आपल्याला प्रथमतः आपली आईची आठवण येते. ऐक असा माणूस म्हणतो. तसं नगरसेवक हा सेवक असतो जनतेचा. त्याची आठवण पावली पावली आली पाहिजे, म्हणजे त्यांनी तसं वागलं पाहिजे. आणि मागच्या कालखंडात जे नगरसेवक निवडून गेले ते दौडून गेले. त्यांच्या बऱ्याच ठिकाणी बोर्ड लिहिला गेले तर नगरसेवक सापडतील का, भेटतील का? मग तो आमच्यातला का एक असेना. म्हणून या ठिकाणी नगरसेवक काय हे मी माझ्या संघ जे पॅनलचे लोक आहेत त्यांना नक्कीच कळवल की कुठल्याही सुविधाची गोष्ट आली मूलभूतची की नगरसेवकाची आठवण त्या मतदाराला आली पाहिजे. म्हणून नगरसेवकांनी इतकं काम करायचं, आईपेक्षा जास्त काम या वार्डासाठी नगरसेवकांनी केलं पाहिजे. नक्कीच नगरसेवक चांगला असला पाहिजे. नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा पुरवणारा नगरसेवक असला पाहिजे. नागरिकांना कधी कुठल्या पार्टीशी काही घेणं देणं नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या लक्ष देऊन पूर्ण करणारा नगरसेवक पाहिजे आणि त्या अपेक्षा भावी नगरसेवक पूर्ण करतील अशी आशा आपण ठरवूया. धन्यवाद. आपल्यासमोर भावी उमेदवार इथे उभे आहेत. काय नाव ताई आपलं? मी निलिमा भीमेश्वर महाजन. मी प्रभाग क्रमांक 9मधून उमेदवारी करते. मी पहिल्यांदाच निवडणूक लढवते, पण आता पूर्ण प्रभाग फिरल्यानंतर अनेक समस्या आहेत तिथे. ज्या मूलभूत सुविधा आहे त्या नाही आहे तिथे. जसं की महिलांच्या शौचालय असतील ते शौचालय स्वच्छही केले जात नाही. तिथे पाण्याचीही सोय नाही. अनेक अडचणींना सामोरे जाते जनता. तर आमचं एकच ध्येय आहे, आम्हाला जे भारतीय जनता पार्टीने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास आम्ही जनतेकडून तो विश्वास मागतो आहे आणि त्यांचा विश्वास हीच आमची ताकद आहे. त्या ताकदीने आम्ही
चारही उमेदवार लढणार आहे. आमचं एकच ध्येय आहे, स्वच्छ प्रभाग, निरोगी प्रभाग आणि सुरक्षित प्रभाग, हेच आमचं ध्येय आहे. आणि आम्ही जनतेच्या हाकेला धावून जाणार आहेत, एवढेच मी बोलते. आणि पण जनता म्हणते की नगरसेवक निवडून येण्याच्या अगोदर वचननामे देतात, पण नंतर मात्र दुर्लक्ष होतं. तर आपण काय म्हणाल या बाबतीत? याआधी तुम्ही अनेकांना तुम्ही संधी दिलेली आहे. तर मी एकच म्हणेन की गुलाब काकांचं तर तुम्ही बघितलंच आहे, त्यांचे काम. आम्ही जसं त्यांच्या प्रभागात फिरतोय तर तिकडची पूर्ण जनता त्यांच्यावर कोणीही नाराज नाही आहे. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जातात, रात असो पहाट असो कोणत्याही. ते ना जात धर्म ना वर्ग असं कुठलाही भेदभाव न करता जनतेच्या हाकेला धावून जाणारे. आणि त्यांचं नेतृत्वाखाली आम्ही 3 जे उमेदवार आहेत ते नवीन चेहरे आहेत. तर तुम्ही अनेकांना संधी दिली आहे, तर आम्हालाही तुम्ही एक संधी देऊन बघा. तुम्ही इतके वर्ष घालवलेले, म्हणजे इतके वर्ष अनेकांना संधी दिली आहे, तर ह्यावेळी आम्हालाही संधी देऊन बघा. आणि आम्ही काय करू काय नाही करणार म्हणजे आम्हाला एक संधी द्या. आणि पुन्हा 5 वर्षांनी तर आम्ही पुन्हा तुमच्या दारात येणारच आहोत. तर मग त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगा आम्ही कारण येणाऱ्या 5 वर्षात आम्ही नाही तर आमचं काम बोलेल, हा मी ठाम विश्वासाने सांगेन की पुढच्या वेळी आम्ही जाताना आमचं काम बोलेल तिथे, आम्ही नाही बोलणार. खूप खूप धन्यवाद. आता हे जे बोलले, ज्या पद्धतीने वचननामा दिला, ईश्वर कृपेने जर समजा निवडून आल्यानंतरच आपल्याला खरं काय आहे ते कळालं आणि त्यानंतर खरंच हे जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने उतरतील किंवा कसं, हे येणारी वेळच आपल्याला सांगेल. धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हरीश मोरू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.